थँक्यू सो मच शेखरजी पाटील सर. अगदी धाडीसी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. युवा खेळाडू आहे. निश्चितपणे येत्या कालामध्ये त्या खेळाडूचं नाव नक्कीच आपण पाहणार आहोत. बघा गिरीश शेरनाथ प्रो कबड्डी प्लेयर आहेत बघा, अगदी कबड्डी पट्टू, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा टोटल 500 रुपयाचं कॅश प्राईज. खूप सारी पैशांची बरसात आपण पाहतोय. पैसे अगदी बक्षीस स्वरूपामध्ये त्याला दिले जात आहे आणि हे प्रेम आहे बघा, आणि ते प्रेम मात्र त्याला दिले जात आहे. मॅच स्टार्ट. एका साईडला पाहिलं तर श्रीराम बलवली संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तुर्बे बीज संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि वैजनाथ अगदी पाहायला मिळेल. आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रकाश मॅनेटरी पंकज. मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक टाकण्यासाठी इथून सज्ज होईल. अगदी पाहायला गेलं तर दुपार सत्र आणि दुपार सत्रामधील पहिल्या फेरीतली अंतिम मॅच तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल ओव्हर फुल टॉस होता हलक्या हाताने. अगदी पाहिलं तर लेग साइड डीप मिड विकेटला फिल्डर आहे. बॉल खाली येतोय. एक धाव मात्र इथून पाहायला मिळाली आणि एका धावेनं मात्र इथून संघाची सुरुवात श्रीराम बलवली संघाची होताना तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी सुरुवात थोडीशी चांगली निश्चितपणे पाहायला मिळाली. एक धाव इथे पूर्ण केल्या जातो, परंतु गोलंदाज अगदी पाहिलं तर मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक टाकतोय. थोडंसं दर्पण प्रेशर हे गोलंदाजावर नक्कीच असेल, कारण की 38 सर्कलचा हा षटक पाहायला मिळतोय. लो फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा फ्लिक केला आणि बॉलला पाठवले सरळ लॉंग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंबर येईल 4. इथे लागला जातोय चौकार. सिंगल आली होती, परंतु दुसरा बॉल देखील फुल टॉस होता आणि त्याच्यावर मात्र अगदी तुम्ही पाहताय 4 धावा वसूल केल्यात. संघाची धाव संख्या पाहिली श्रीराम बलवली संघ तर जाऊन पोहोचेल टोटल 5 या धाव संख्येवर. तुम्ही पाहताय पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. यावेळेसला पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळला गॅप आहे. फिल्डर धावतात. अगदी पहा नशिबाची साथ बलवली टीम कडे होती. अगदी वन बाउन्स पडून क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल विसावला घेतो आणि इथून मिळाले जातील या 2 आणि टोटली 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. तुम्ही पाहताय 7 या धाव संख्येवर. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला तुर्बे संघ तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय बलवली संघ. बलवली संघाचा विचार केला तर पेन विभागातील हा संघ आणि तुर्बे संघ पहा नवी मुंबई मधून आलाय. चांगली खेळी अद्यापर्यंत राहिली आहे आणि इथे पहा यष्टिरक्षकाने केली चूक. थोडीशी लावडली अपील देखील पाहायला मिळाली, परंतु धाव झाली इथे कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. टोटली तुम्ही पाहताय बिनबाद 7 या धाव संख्येवर 8 या धाव संख्येवर तुम्ही पाहताय. अगदी सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली झाली आहे, कारण की विकेट्स गमावल्या नाहीयेत आणि चांगल्या इथे धावा या पहिल्या षटकामध्ये जमावल्या जात्या. जर किमान या षटकामध्ये 10-15 धावा जरी आला तर बलवली संघ एक चांगल्या स्कोरवर पोहोचेल. परंतु इथे बॉल मारण्याचा होता. डिपेश राखवडला आणि पहा शॉर्ट पॉइंटला हा बॉल कॅच केला जातो आणि पहिला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज अगदी पाहायला गेलं तर पंकजच्या माध्यमातून केला जातोय. एक चौकार जरूर आला होता त्याच्या ओव्हरमध्ये, परंतु इथून विकेट घेऊन मात्र कमबॅक करतो आणि नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तुम्ही पाहताय देव नामक फलंदाज ऑन स्ट्राईक असेल आणि गोलंदाज पाहिले तर पंकज गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय पहिले षटक त्याच्या माध्यमातून टाकला जातो आणि धाव संख्या पाहिली तर 8. एक विकेट आपल्या नावावर केल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पंकज.
या प्लेसला पाहाल की त्यानं फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली फेकी थोडी खराब पाहायला मिळाली, परंतु इथून कंप्लीट केली जाईल ती सिंगल. आणि सिंगलच्या माध्यमातून इथून पाहायला गेलं तर षटक क्रमांक अगदी पाहायला गेलं तर पहिलं होईल समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीराम बलवली संघ जाऊन पोहोचेल टोटली 9 या धावसंख्येवर एक गडी बाद असताना. ठीक आहे. केला जाईल त्यांच्या माध्यमातून. पहिलं गोलंदाज तुम्ही पाहिलं होतं पंकज, आणि दुसरं गोलंदाज तुम्ही पाहताय प्रणव नामक गोलंदाज तुम्ही पाहताय इनॅक्ट नंबर 2. आणि पिटूचं षटक त्यांच्या माध्यमातून टाकलं जाईल, परंतु इथून पाहणं गरजेचं आहे, कारण की प्रवीण याचा विचार पंकज याचा विचार केला तर 9 धावा. सुरुवात थोडीशी चांगली, कारण की 1 विकेट त्याच्या नावावर राहिलं, परंतु इथून प्रणव नामक गोलंदाजाला देखील चांगली गोलंदाजी तुर्बे संघाला करणं फार महत्वाचं असेल, कारण की या मैदानाचा विचार केला तर धावा होत नाहीये. त्यानंतर चेस करणं थोडंसं अवजड ठरतोय प्रत्येक संघावर. यावेळीचा मोठा स्ट्रोक खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये देव नामक फलंदाजाची, आणि धक्का क्रमांक श्रीराम बलवली टीमला मिळाली जातोय दुसरी. दिशेनं 2 विकेट श्रीराम बलवली संघानं गमावल्यात, आणि धावसंख्या पाहिली तर 9 धावा जमवत असताना इथून विचार केला तर संघ थोडा अडचणीत जाईल, कारण की जी महत्वाची अगदी पाहायला गेलं सलामीचा फलंदाज देखील परतावला. त्यानंतर 1 डाऊन रिझन मध्ये देव नामक फलंदाज दाखल झाले होते. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅटवर बॉल चांगल्या पद्धतीने कलेक्ट झाला नाही, मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला, आणि अगदी शॉर्ट स्वतः गोलंदाज बॉल खाली गेले आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हा झेल टिपलाय. 9 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. प्रकाश तुम्हाला पाहायला मिळतील, अगदी प्रकाश इथून चांगली केली करणं त्याला देखील फार गरजेचे असेल आपल्या टीमसाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी देखील खेळणं फार महत्वाचं आहे. यावेळीसला पहा स्लॉट मध्ये बॉल भेटलाय आणि अगदी पाठवून दिलाय प्लॉट मध्ये. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि इथून मिळवला जाईल 6. आलाय षटकार. पहा आल्या षटकार ठोकलाय. यावेळीचा देखील मारण्याचा प्रयत्न धाडसी होता, परंतु इथे पहा कुठल्या स्पॉटवर हा बॉल टाकला गेलाय. थोडासा बाउन्स जरूर मिळाल्याने इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. कमबॅक इथून गोलंदाजाच्या माध्यमातून प्रणव याच्या निश्चितपणे केला जातोय, कारण की षटकार ठोकलाय. धाव संख्या टीमची पाहिली तर 15 धावा, 2 विकेट अद्यापर्यंत गमावल्यात. यावेळेसला ऑन साइडला हा फटका, परंतु पाहूया तिथे आहेत फिल्डर, मिस फिल्डिंग झाली. अगदी डीप मिड विकेटला बॉल गेलाय, बॅकअप मिळालाय, परंतु इथे 3चा प्रयत्न होता. मिळतील अवघ्या 2 आणि 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल श्रीराम बलवली संघ टोटली 17 या धावसंख्येवर. तुम्ही पाहता प्रकाश या फलंदाजाचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 8 या धावसंख्येवर आपल्या टीमसाठी खेळतोय, आणि प्रणव याचा विचार केला तर थोडीशी मार जरूर खाल्ला, पण कमबॅक चांगलं राहिलं आणि 8 धावा अद्यापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये. कर्ज केल्या दीपेशला कबडला मारायचं होतं, परंतु नो मॅन एरियामध्ये बॉल लँड जरूर झाला. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, कॉलिंग खराब, थ्रो देखील खराब, आणि अगदी पहा इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग फिल्डर जरूर झाले होत्या. थ्रो कुठल्या एंडनी करायचा आणि कुठल्या एंडला फेकायचा त्याच कारणास्तव मिळाल्या जातील या 2 आणि 2च्या मदतीने संघ देखील जाऊन पोहोचेल श्रीराम बलवली संघ ते 19 या धावसंख्येवर. तुम्ही पाहता
षटक क्रमांक पाहिलं तर दुसरा अद्याप मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या षटकातील मात्र अंतिम चेंडू असणार आहे. समोर पाहिलं तर प्रकाश पाटील यावेळेस ऑन साइडला खेचायचा होता परंतु लॉंग स्क्वेअर लेगला बॉल झालाय. ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना 2 पूर्ण. थोडासा मात्र जर फुर्ती क्षेत्ररक्षकांना दाखवली असती कदाचित रनआउटची संधी देखील होती परंतु पाणी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आणि धावा पाहिल्या तर टोटली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21वा धाव फलकावर लॉस ऑफ 2 विकेट श्रीराम बलवली संघ. जाऊया आपण डीजे मॅच जावा धाव फलकावर निश्चितपणे लागल्या. पुनर्ष एकदा सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. स्वर्गीय अंकित 11 शिरडोन टीम आयोजित स्वर्गीय अंकित स्मृती चषक 2025 चा हा तुम्ही पर्व पाहता आणि चांगली स्पर्धा नक्कीच तुम्ही पाहताय. श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण ही स्पर्धा मात्र केली जाते. त्यांचं देखील कौतुक करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर 2 षटक झाले समाप्त. तिसरा षटक आणि षटक घेऊन येतील तिसरं. आविष्कार नामक गोलंदाज अगदी पाहायला गेलं तर अनुभव त्यांच्याकडे आहे परंतु अनुभवाचा वापर कितपत केला जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. समोर फलंदाज पाहिलं तर वैजनाथ पाटील तुम्हाला पाहायला मिळतील परंतु त्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल आविष्कार याच्या माध्यमातून. यावेळेस पहा ब्लॉक अगदी प्रत्युत्तर फक्त डिफेन्स राहिला आणि गली थर्डमॅनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल जरूर झाला. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचले 22 या धाव संख्येवर. त्यानंतर दीपकजी भोपी आणि शरदजी भोपी त्यांना विनंती करतो आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल अगदी यॉर्कनं सुरुवात केली तिसऱ्या षटकाची आणि धावा पाहिल्या तर 22 धावा 2 विकेट्स जरूर गमावल्यात या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल अक्रॉस दी लाईन पिक केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. फलंदाजांना तर 3 धावा कदाचित पूर्ण झाल्या असत्या परंतु 2 मिळतील आणि 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय त्या 28 या धाव संख्येवर तुम्ही पाहताय. श्रीराम बलवली संघ आजच्या दिवशी त्यांच्या वाटेला प्रथम बॅटिंग आली आणि प्रकाश देखील चांगली बॅटिंग आपल्या टीम करता करतोय कारण की करणं फार महत्वाचं होतं. या प्लेसला शॉर्ट कव्हरला बॉल ट्रॅव्हल झालाय. खराबपैकी बॅकअप नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे फंबल पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. या चुका कदाचित या स्पर्धेमधनं बाहेर काढू शकतात तुर्बे संघ
कारण की जेवढा तुमच्या चुका होतील तेवढा तुमचा संघ निश्चितपणे अडचणीत जाईल. त्या चुका कमी करणं या मॅच मध्ये फार महत्वाचं असतील. मिळतील 2 आणि धाव संख्या 30 दशक 30 धावा धाव फलकावर लागताय. षटक क्रमांक पाहिलं तर आविष्कार 3रं षटक टाकतोय ते तुरुबाई संघासाठी. या बॉलिसला पहा अगदी फ्रंट फुटला गेले त्यानंतर बॅक फुटला आले आणि बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रकाश पाटीलच्या गोलंदाजी राहिली. आविष्कार या गोलंदाजाची टोटली 15 धावा खर्च केल्यात. विचार केला प्रणव याचा तर त्याने टोटल गोलंदाजीमध्ये 12 खर्च केल्या आणि त्यानंतर पहिले षटक पाहिलं पंकज याचं तर त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात. अंतिम आणि शेवटचं षटक असणार आहे त्या, परंतु तुरुबे संघासाठी चांगली षटक टाकणं तेवढंच महत्वाचं असेल. विश्लेषण पाहिलं तर चेस करणं थोडं या मैदानामध्ये अवघड होतंय, परंतु जर धावा इथून अजूनही श्रीराम बलवणी संघानं बनवली तर निश्चितपणे अवजड ठरू शकतोय ते तुरुबे संघासाठी. आणि गोलंदाज पाहिले तर दीपक गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील 4था क्रमांकावर अगदी गेलाय ते तुरुबे संघासाठी. परंतु इथून जर दीपकनं चांगली षटक टाकली तर मी तर म्हणेन 30 अगदी पाहायला गेलं तर 36 धावा धाव फलकावर लागल्यात. जर इथून अजूनही 10-15 धावा येतात तर किमान अगदी पाहायला गेलं तर 45-50च्या आसपास अगदी श्रीराम बलवली संघ पोहोचू शकतो. परंतु पोहोचू देईल का दीपक? पहिला बॉल अगदी पहा मिस टायमिंग जरूर पाहायला मिळेल. रनआउटची संधी आणि इथे फलंदाज प्रकाश पाटील इथून बाद होतोय. धाव घेण्याची गरज नव्हती परंतु चोटी घाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउट झाल्यात. बिग विकेट तर श्रीराम बलवली संघानं गमावलाय प्रकाश पाटील यांचा. अगदी पाहिले तर सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात 5व्या क्रमांकावर आणि दीपकने इथून मिळवले पहिल्याच बॉलवर सफलता, परंतु अजूनही 5 चेंडू इथून टाकायचे आहेत. धाव संख्या पाहिली तर 36 आणि 36 वर 3 विकेट्स बलवली संघ. यावेळेस ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा टाकला गेलाय, परंतु थोडासा मात्र इथून एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी राहिलेत फलंदाज आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल टोटल 37 या धाव संख्येवर तुम्ही पाहताय. चांगली धाव संख्या अद्यापर्यंत जमवली गेले श्रीराम बलवली संघाच्या माध्यमातून, कारण की अगदी पाहिलं तर टोटली 40-50 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अद्यापर्यंत केला जातोय. फुल टॉस बॉल होता, उंची जास्त लांबी कमी आणि तिथे पहा दुसरा झेल इथे या फलंदाजाचा इथून ड्रॉप केला जातो आहे. सिंगल मिळाली जाईल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल श्रीराम बलवली संघ टोटली 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 या धाव संख्येवर 38 रन्स लॉस ऑफ 3 विकेट श्रीराम बलवली संघ तुम्ही पाहता. दीपकचा बॉल, परंतु हा पहा यष्टीरक्षक पुन्हा एकदा झेल सोडतात आणि बॅकअप जरूर मिळालाय. शॉट फाईन लेगला फेकी देखील खराब झाली, परंतु इथून मिळाली जाईल सिंगल आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या टोटली पाहिलं तर 39 धाव संख्येवर जाऊन पोहोचेल. त्यानंतर प्रशांत खरत मुख्य आयोजक तुम्ही पाहताय ते देखील मंचावर आले आहेत, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. दीपक इथून चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आपल्या टीम साठी करतोय.
कौतुक करणं फार गरजेचं या गोलंदाजाचं, कारण की मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आहे. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि इथे पहा तिसऱ्याचा प्रयत्न केला जात होता परंतु गमावी लागेल आता इथून विकेट. आणि या 14 धक्का श्रीराम बलवली संघाला इथून मिळाला जातोय. टोटली पाहिल्या तर 41 या धाब्यांवर. मध्ये दाखल झालेत आणि दीपक यांचा विचार केला तर अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी राहिल्या, कारण की मोठे फटकेपासून थोडंसं मात्र दूरवर ठेवलंय. परंतु यावेळीचा फुल टॉस बॉल बॅटवर कलेक्ट चांगल्या पद्धतीने झाला नाहीये. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने धावतात परंतु इथून पहा कमालीची धाव घेण्याचा प्रयत्न इथून केला जातो आणि फलंदाज अगदी पाहायला गेलं तर रनआउट होतील. तिसऱ्या विकेट साठी अगदी पाहायला गेलं तर धावले होत्या परंतु इथे विकेट गमावायला लागेल आणि षटक क्रमांक पाहिलं तर इथून संपलं जाईल. 4 आणि 4 षटकांच्या खेळीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्रीराम बलवली संघानं टोटल जमावल्यात ऑन बोर्डवर 43 धावा आणि लक्ष ठेवलंय येत्या 24 बॉल मध्ये ते तुर्बे संघाच्या अगेन्स्ट 44 धाब्यांचा पाहणं गरजेचं इथून का या 24 बॉल मध्ये
मग एक फेमस गीत आपण पाहिलं, अगदी कोल्याचं गीत आपण ऐकायला मिळालं. आणि मग इथून मात्र मॅचला सुरुवात, दुसऱ्या सत्राला सुरुवात. आणि मग येणारे 24 चेंडू 4 षटकं, आव्हान असेल ते टोटल 44 धावा. सलामीची जोडी दाखल झाली आहे. पंकज पाटील समीर वारंगेला आपण पाहत आहे आणि त्याच्या बरोबर गोलंदाजीसाठी सज्ज झाले बलवली टीम कडून सागर पाटील. ज्या सागरनं अगदी आपण पाहतोय 5व्या क्रमांकावर येत असताना 2 धावा, परंतु प्रकाश पाटीलचा खेळ राहिला होता लाजवाब. टोटल 10 चेंडू, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार, 26 धावा अगदी त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. आणि त्यानंतर मग एक जबरदस्त खेळ आपण पाहिला. त्यानंतर आमच्या विश्वनाथजी खारके यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. विश्वनाथजी खारके एक उत्कृष्ट क्रिकेटर, पूर्व क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विश्व नावानं अगदी प्रसिद्ध क्रांतीवीर संघाचे आमचे विश्वनाथ. इथून मात्र फटका चांगला, मनगडी ताकदीचा फटका, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र नजाकत, पहिला चेंडू डॉट ठेवलाय आणि त्या दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार करणं इथून मात्र योग्य ठरवलंय. आणि पंकज पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चार धावा आल्या. इथून मात्र पहिला चेंडू डॉट शांत ठेवलं, दुसऱ्या चेंडूवर 4 चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर बॅटची एज आणि वार पलटवार पाहायला मिळतोय. इथून मात्र प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत, त्याची उत्तर सुद्धा दिली जात आहेत. आणि हेच क्रिकेट आहे. विकेट डाऊन पहिला तो तुर्बे टीमचा पंकज पाटील. बॅक टू द डगआउट. वैरमारे वाईट चेंडू पाहायला मिळाले. टोटल जर विकेट आपण पाहिले अद्यापर्यंत 72 विकेट अद्यापर्यंत कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. 9 चेंडू आपण पाहिले, टोटल 3. आणि मग टोटल चौकार आले 64 या स्पर्धेमध्ये. परंतु इथून मात्र थांबत नाहीये, डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असं हे उत्तर होतं. आणि त्याच्यावर जर्सी क्रमांक 0 एका झोका अगदी समर्थला इव्हेंट आमच्या रत्नेश मात्रे यांच्या माध्यमातून पोहोचवलं जातं बघा. अगदी पाहायला मिळेल. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. रत्नेश स्कोरिंग साठी करा सुरुवात. अगदी आमच्या बरोबर सातत्यानं नक्कीच संधी मिळेल तुम्हाला. चांगली कामगिरी, कारण काम जर तुमचं चांगलं असेल तुम्हाला नक्कीच स्कोरिंग साठी अगदी संधी मिळणार. इथून मात्र हा चेंडू आपण पाहताय अवांतर. आणि मग धावा संख्या टोटल स्कोर कार्ड वर जोडली आहे 18 धावा, 18 रन्स पाहायला मिळत आहेत. 11 धावा. हा चेंडू आपण पाहत आहे. अगदी पडल्यानंतर आपण पाहू शकाल पार्लर या वेळेला निघालाय आणि या पंच या वेळेला अगदी तडसत आहेत. हा चेंडू सुद्धा आपण पाहत आहे. निर्धाव डॉट आलाय. सरासरी 11ची आहे. प्रति षटकामागे 11 धावा जमल्या आहेत. अद्यापर्यंत चेंडूचा आपण विचार केला सागर पाटील याचे तर टोटल 5 चेंडू फेकतोय. आणि आता मात्र स्वैर अगदी आपण पाहत आहे चेंडू निर्धाव आलाय आणि मग षटक संपले पहिलं. आणि P1चं अगदी षटक संपल्यानंतर आपण
तर टोटल रन जमल्या, जी सरासरी होती ती राखली 11ची. आता मात्र येणारी 3 षटक 18 चेंडू करायचे ते 33 धावा. 18 मध्ये 33 धावा अगदी जमतायत. काय घडतंय, चांगली धावसंख्या मी म्हणे आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे, कोणतेही टार्गेट सेफ नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 33 धावांचा अगदी पल्ला कसा गाठतोय की धावा डिपेंड होत आहेत. अगदी देव कर्णधार आपण पाहत आहे, मास्टर माइंड अगदी टीमला सातत्याने लीड करत असतो. अगदी बलवली गाव म्हटलं तर मग प्रभू श्रीराम आणि अगदी त्यांचं भव्य दिव्य असं मंदिर पाहायला मिळतं त्या गावामध्ये. अगदी रामनवमीचा उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहानं आपण त्या गावामध्ये पाहत असतो. आणि त्याच नावाने खेळणारा हा संघ श्रीराम क्रिकेट संघ बनवली आणि त्यांच्या माध्यमातून असणारी सुद्धा एक भली मोठी स्पर्धा पेनच्या मैदानावर सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो. आणि इथून मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज षटक क्रमांक 2 वैजनाथ पाटील. वैजनाथ पाटीलला आपण पाहताय समोर खेळाडू समीरला आपण पाहता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु फटक्यामध्ये अगदी दमखम नव्हता. आणि चेंडू मात्र आपण पाहताय तर एक सिंगल अगदी खेळपट्टीवर चेंडू राहिला आणि या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक झाली रोटेट आणि या सिंगल संख्या 12 धावा. स्ट्राईकवर आता येतोय ज्याने एक षटकार लगावलाय. 3 चेंडूचा खेळ केला, 2 चेंडू डॉट आपण पाहिलंय. रवी पाटील 3ऱ्या क्रमांकावर आलाय. 17 चेंडू आणि 32 धावा. 17-32 इक्वेशन समीकरण जो जिंकतोय तो वाडेकर टीम समोर खेळताना पाहायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये अगदी चेंज ऑफ द पेस होता. चेंडू अगदी वेगळ्या शैलीने हाताळलाय. बराच उंच होता, बराच उंच होता. मी म्हणे झेलकडे पाहण्यापेक्षा झेल टिपतोय की नाही हे पाहण्यापेक्षा धाव घेणं महत्वाचं आहे. इथे सिंगल काय डबल सुद्धा पूर्ण झाली असती परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाचा आहे. आणि इथून मात्र मिळाली फक्त एक सिंगल आणि या सिंगलनं टोटल धावा 13 धावा. गोलंदाजाने सुद्धा अगदी झेल टिपला असता तर फलंदाज बाद झाला असता, धाव सुद्धा वाचली असती, परंतु जीवदान मिळालंय ते म्हणजे रवी पाटीलला. आणि त्यानंतर स्ट्राईकवर येतोय समीर. अगदी शॉर्ट कव्हर मधून भेटतोय, गोळीच्या वेगानं चेंडू निघालाय आणि चेंडू मात्र सरळ सीमाबार येतोय वेगानं. मिळतील 4 धावा. ओढती रोख सीमाबार चौकार. नक्कीच या स्पर्धेचा, या सामन्याचा आनंद घ्या, मजा घ्या, आनंद लुटा आणि जल्लोष नक्कीच जो जिंकेल त्या टीमचा पाहायला मिळेल. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी चेंडू अगदी समोर आल्यानंतर थोडीशी उसली घेतोय आणि मग त्या उसलीनंतर आपण पाहू शकाल या चेंडूवर टोटल मिळत आहेत 2 धावा. आणि या 2च्या बरोबरीने मदतीने धावा संख्या जोडली स्कोर कार्डवर, स्कोरबोर्डवर 19 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळते. येणारी चेंडू आता 14 आणि 25चं इक्वेशन आहे. 14-25चं इक्वेशन. 14 मध्ये 25, मग मार्च मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. अगदी रिव्हर्स खेळतोय, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी मात्र अगदी चुकीची करतोय, बॅकअप नाही आहे. आणि त्यानंतर अगदी डीप मधून आपण पाहताय क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला बॅकअप देतोय. आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला असेल नॉट आउट आहे.
टोटल रन स्कोर कार्ड वर जोडलेत 19 धावा. दोन चेंडू या दोन. पहिल्या ओव्हरला 11 होत्या आणि अद्यापर्यंत 8 आले. टोटल 19 झालेत. बॉल किती झालेत पंच? ओव्हर झाली आहे. ओके. बारा चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. 12 मध्ये 23. बॉलिंग मार्क वर गोलंदाज सज्ज झाला आहे. तिसरं षटक मंगेश म्हात्रे. मंगेश म्हात्रे बॉलिंग मार्क वर येतोय. पंचांच्या उजव्या बाजूनं चेंडूला हाताळणार आहे आणि त्याच्या समोर वाद्रा रवी पाटील आणि समीर ही जोडी आहे. 12 मध्ये 23 असताना किती धावा या षटकामध्ये येत आहेत. मंगेशाचा चेंडू आपण पाहत आहे. अगदी आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट आणि त्याला भेदलं जात आहे. एंडफिल्डला क्लिअर करतो. या वेळेला फिल्डिंग करण्याचा तिथे 100% प्रयत्न होता परंतु अडवू शकले नाही. चेंडू मात्र गॅप मधून निघालाय. मिळतो रवी आणि टीम तुर्बे संघाला 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने धावा संख्या टोटल जोडली आता 25 धावा. 23 असताना आता मात्र टोटल करायचे आहेत त्या. येणारे चेंडू 11. 19 धावेची गरज आहे. हा चेंडू आपण पाहत आहे. अगदी चांगल्या पद्धतीचा डॉट पाहायला मिळतोय. पुढच्या मॅचसाठी अगदी सज्ज राहायचे बघा वाडेकर टीम. आपण पाहत आहे स्कायरा 11 जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर संघ खेळतोय आणि त्या संघाला मागचा सामना काय भिंगारी संघाच्या समोर खेळताना लाजवाब खेळ राहिला. अगदी ओम शेलार शेवटच्या 4 चेंडू मध्ये 22 धावा. अगदी 3 षटकार 1 चौकार अशी बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आणि मग अगदी त्या 22 धावा त्यानं जमवल्या आणि मग त्या संघाचा सामना यामधून जो जिंकेल त्या टीमशी मात्र खेळणार आहे. इथून मात्र आता समीकरण बदललंय. 10 चेंडू 19 धावा.
9 चेंडू 19 धावा. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल लाईक बिफोर द विकेट या वेळेला LBW आणि फलंदाज इथून बाद होत आहेत रवी पाटील. आठ चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. जसं जसं डॉट येतील विकेट येतील तसं डोई जडूईल बलवली संघ. एखादा बिगिट जर आला या 2 चेंडूवर तर मॅच मध्ये पुन्हा एकदा तुर्बे संघाला तुम्ही पाहू शकाल. अद्याप मी म्हणेन सामना बॅलन्स आहे कारण क्रिकेटमध्ये भागीत करणं चुकीचं आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं अंतिम चेंडू पर्यंत सामना. हेच तर क्रिकेट मित्रांनो. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. पावलं पावले आपले रंग दाखवतोय आणि मग अशा पद्धतीनं जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना आपण बराच वेळेला पाहिलाय. 8 चेंडू 19 धावेची गरज. अगदी तेच तर्रार वेगवान डावखुरी हाताचा गोलंदाज चेंडू पडला आणि त्यानंतर देवच्या हातामध्ये विसावलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 7 चेंडू 19 धावा. या चेंडूवर बरंच काही निर्भर आहे. या चेंडूवर दोन्ही संघांचं भविष्य. इथून मात्र मी मगाशीच म्हटलं होतं या 2 चेंडू मध्ये एका षटकार येणं महत्वाचं आहे आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर आलाय षटकार. U6 अगदी मोक्याच्या क्षणाला आलेला हा षटकार आणि या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये आता अगदी पुन्हा एकदा चुरस निर्माण केली आहे. येणारे उर्वरित शेवटचे 6 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावेची गरज आहे. 6 बॉल्स आणि 30 रन्स अगदी आपण पाहत आहे. डीजे ही किमया आहे दुर्वेश खारके RDDJ. अगदी बोटांच्या तालावर बघा बटनाला अगदी आपण पाहू शकाल वेगवेगळ्या पद्धतीने अगदी तो चालवतोय आणि झापूक झुकूप काय ते बोलतायत त्या पद्धतीचा अगदी प्रकार पाहायला मिळाला. कारण अगदी दुर्वेश मध्ये सुद्धा वेगवेगळे टॅलेंट आहे. डीजे असेल क्रिकेटमध्ये गोलंदाजी असेल. उद्या तो खेळताना पाहायला मिळेल. पहिली गोलंदाजी उद्या तो करणार आहे. पहिलं षटक उद्या तो खेळणार आहे टाकणार आहे. येणारी चेंडू 6 13 धावेची गरज आहे. 6 बॉल्स आणि मग 13 धावा. मॅच मध्ये कोणता संघ या मॅच मध्ये पुढे जातोय कोणता संघ अगदी पाडेकर टीम समोर खेळताना मग आपण पाहिलं असेल तर मग त्यांच्या बरोबरीनं खेळ करणार आहे. वाडेकर टीम आपण पाहत आहे बॉलिंग मार्क वर येतोय. प्रकाशच्या हातामध्ये चेंडू दिला. ज्या प्रकाशनं अगदी बॅटिंग करताना
चांगली धावसंख्या टोटल 26 धावा आणि त्याच्याकडे विश्वास सोपवलाय, त्याच्या हातामध्ये अगदी टीमचं भवितव्य दिलंय ते बलवली संघाचं. प्रकाश याचा पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप बाहेर निघालाय. पंच जगदीश यांचा आमच्याकडे इशारा येतोय, हा चेंडू स्क्वेअर मारा. अवांतरनं धावसंख्या ऍड झाली. येणारे 6 चेंडू आता 12 धावेची गरज आहे. एक एक डॉट चेंडू या मॅच मध्ये बलवली टीमला पुढे आणेल. एखादा डॉट चेंडू या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला तुर्बे संघाला आणेल, परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत या सामन्यामध्ये काहीही सांगणं चुकीचं आहे. 6 मध्ये 12. हा चेंडू आपण पाहता अगदी शॉर्ट कव्हरला खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त केली जाते आहे आणि या सिंगलने आता मात्र 5 चेंडू आणि त्यानंतर 11 धावा. अगदी कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु बॅटवर चेंडू आला नाही. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. 5 मध्ये आता 11 धावेची गरज. अगदी आपण पाहताय ही मॅच, ही स्पर्धा अगदी आपण पाहू शकाल. आणि या स्पर्धेमध्ये अगदी सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, इथून मात्र फटका लाजवाब आहे. स्ट्रोक मध्ये जीव ओतलाय, जान ओततोय, आपल्यामधील गुणकौशल्य सादर करतोय आणि इथून मात्र लगावतोय. हा U6 अगदी लॉंग ऑफ. चार मध्ये 5 धावेची गरज असताना आलेला हा डॉट चेंडू. आता मात्र 3 चेंडू 5 धावेची गरज. वाट मॅच. मागचा सामना जसा झाला परंतु त्यामध्ये धावा जास्त होत्या, या मॅच मध्ये धावा कमी आहेत. 3 चेंडू आणि 5 धावा, परंतु हा सामना सुद्धा तितकाच चुरशीचा आणि हाय व्होल्टेज हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. धडधड धडधड आणि धडधड सुद्धा अगदी या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या इथून मात्र षटकार. लॉंग इट लॉंग इट लॉंग 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 वे. अगदी हवाई सफर, हवाई हल्ला आणि चेंडू मात्र आसमानी सुलतानी गगनचुंबी येतोय. हा षटकार.